नागपूरच्या जरीपटकामध्ये बोगस नोकरीसाठी थेट मंत्रालयात एकाची मुलाखत घेतली। यात तरुणाला आमिष दाखवून 9,50,000चा गंडा घातलाय। या प्रकरणी एका आरोपीला अटक झाली तर एका महिलेसह तिघे पसार झालेत। आरोपींनी थेट मंत्रालयातल्या शिल्पा उदापुरे या नावाची पाटी लावलेल्या दालनात तायडे यांची मुलाखतही घेतली। 2019 मध्ये पैसे घेऊनही तायडे यांना नियुक्तीपत्र दिलं नाही। शेवटी हुडकेश्वर पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केल्यानंतर तपास सुरू झाला। या प्रकरणातील शिल्पा उदापुरे, वसंतकुमार उदापुरे, विजय पाटणकर, नितीन साठे, सचिन डोळस आणि बाबर नावाचा शिपाई अद्यापही फरार आहेत। थेट मंत्रालयातच मुलाखत घेण्यात आली होती। या ठगांचे आता थेट मंत्रालयापर्यंत ते पोहोचलेले, तरी तिथे अशा पद्धतीनं गंडा घालण्याचं काम सुरू आहे। एका आरोपीला या प्रकरणी अटक केली तर महिलेसह तिघे जण पसार झालेत। त्यांचा शोध पोलीस घेत आहेत। मंत्रालयात थेट अशा पद्धतीनं फसवणूक होती। 9.5 लाखांना गंडा घातलाय। आता isakal.com आहे देशातील नंबर 1 ची मराठी न्यूज वेबसाईट। प्रत्येक अपडेटसाठी isakal.com ला नक्की भेट द्या।